बरोबर आहे. आणि आपल्याला आपल्या देशासाठी आपल्या समाजासाठी काहीतरी चांगलं करायचं आहे आणि त्याच्यासाठीच तुम्ही पुढं आलात आणि तुम्ही पुढे तुमचं कॉन्ट्रीब्युशन रिटायरमेंट नंतर सुद्धा देता. बरोबर आहे. मी जेव्हा किडे साहेबांकडे काम करत होतो, किडे साहेबांचा एक मला फार आवडायचं, जे जेव्हा साईटवर आले तर ते मुक्कामाला यायचे आणि सकाळी 9 वाजल्यापासून त्यांचं कामकाज सुरू व्हायचं आणि इव्हनिंगला 5 वाजता म्हणजे 5 वाजता बंद असायचं सगळं. ऑफिस बंद, काम बंद. मग काय 5 नंतर, मग 5 नंतर त्यांचं टुरिझम चालू असायचं. म्हणजे ते कुठलं तरी एक मंदिर शोधलेले असायचे ऑलरेडी, की हे मंदिर असं फार पुराणच मंदिर आहे किंवा कुठेतरी भेटायला जायचे. म्हणजे 5 नंतर त्याचं सोशल लाईफ सुरू व्हायचं. तर तसंच आता टुबे साहेबांनी सांगितलं की या ऑर्गनायझेशनमुळे तुम्हाला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाता येतात, आपल्या नातेवाईकांना मित्रांना भेटता येतं, आपल्या काही गोष्टी आपण आपल्या ड्युरिंग आपल्या कामकाजाच्या लाईफमध्ये बघता आलं नाही ते बघता येतं. तर तेही करता येतं आणि असंच केलं पाहिजे. काम म्हणजे काय की सकाळी 8ला सुरू केला, रात्रीच्या 8, 10, 12ला बंद केला, हे काय काम आहे का? बरोबर ना. त्या कामातून आपल्याला आनंद मिळाला पाहिजे आणि त्या कामाला सुद्धा आपण जस्टिस दिलं पाहिजे. बरोबर आहे ना. तर तसं तुम्ही सगळे करता. हा एक तिसरा क्वालिटी कंट्रोल बद्दल त्याचं तुमचं फार कॉन्ट्रीब्युशन आहे. आणि चौथं जे आहे की इथे 5 वर्षाचं डिफेक्ट लायबिलिटीज आहे आणि तो पेड आहे. इथे पेड आहे म्हणजे आपण त्या कॉन्ट्रॅक्टरला त्या डिफेक्ट लायबिलिटीमध्ये जो मेंटेनन्स करतोय त्याला आपण पेमेंट